नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दुसरीच्या विद्यार्थ्यांना सोपे शब्द पाहून लिहिण्याची सवय कशी लावावी। या प्रक्रियेमध्ये त्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य अधिक दृढ होईल। विद्यार्थी सोपे शब्द पाहून लिहितो ही अध्ययन निष्पत्ती साध्य झाली की विद्यार्थी वाचनासोबतच अक्षरे वापरून सुद्धा शब्द लिहायला शिकतो। आपल्याला ही अध्ययन निष्पत्ती साध्य करताना काही तयारी करावी लागणार आहे। विद्यार्थ्यांना शिकवताना आपल्याला सोपी साधनं वापरायची आहे, जसे की फळा, चित्र कार्ड, अक्षर कार्ड, वही, पेन्सिल अशा सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा आपल्याला वापर करायचा आहे। ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपण पुढील उपक्रमांचा वापर करून ही अध्ययन निष्पत्ती साध्य करू शकतो। त्यामध्ये पहा आणि लिहा यामध्ये आपण मुलांना घर, झाड, फूल, गाडी अशा स्वरूपाचे शब्द फळ्यावर लिहून द्यायचे व विद्यार्थ्यांना हे शब्द नीट वहीमध्ये पाहून लिहायला सांगायचे। विद्यार्थी शब्द वहीमध्ये लिहिताना योग्य पद्धतीने लिहित असल्याची खात्री मात्र आपल्याला करायची, कारण विद्यार्थी सुरुवातीला काही अक्षरे लिहिताना अक्षराचा क्रम चुकवताना आपल्याला पाहायला मिळतो। जर त्यांना वेळीच अक्षरे लिहिण्याचा योग्य क्रम सांगितला तर मुलांचं अक्षरधार सुधारतेच, पण वेगही वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण त्यामध्ये दुसरा खेळ घेऊ शकतो, शब्द सांगा व लिहा। आपल्याला काही चित्र मुलांना दाखवायचे, त्यामध्ये कप, मासा, माकड, कपाट यांसारखे त्यांच्या भावविश्वातील असतील अशी चित्र आपल्याला दाखवायची आहे। त्यानंतर आपण मुलांना प्रश्न विचारू, चित्राचं नाव सांग बरं। त्यानंतर मुलं आपल्याला चित्राचे नाव सांगतील। मुलांनी योग्य नाव सांगितल्यावर त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे। त्यांनी सांगितलेली नावं फळ्यावर लिहायची। विद्यार्थ्यांना फळ्यावरील नावं पाहून वहीमध्ये लिहायला सांगायची। विद्यार्थ्यांना चित्राची नावं लिहिताना उत्साह वाटतो। यामुळे विद्यार्थ्यांचा अवधानता टिकून राहतेच, शिवाय मुलांना शिकण्यातही आनंद होतो। यावर आपण अजून खेळ सुद्धा घेऊ शकतो। अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करून वहीमध्ये लिहा। यामध्ये आपल्याला ढ, वा, स, दी, व यांसारखी अक्षरे दिसतील। दिलेल्या अक्षरावरून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। बघा बरं तुम्हाला किती शब्द तयार करता येतात तर मुलं त्यावरून वाढ, दिवा, दिवस, वास, वाढदिवस यासारखे शब्द तयार करतील। तयार केलेल्या अचूक शब्दांसाठी आपल्याला मुलांना बरोबर किती छान शब्द तयार केलास तू यांसारखे वाक्य वापरून मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे व तयार केलेला शब्द मुलांना वहीमध्ये लिहायला सांगायचा आहे। अशा पद्धतीनं आपण यापेक्षा वेगळे अक्षरकट घेऊन सुद्धा शब्द तयार करून ते वहीमध्ये लिहायला आपण मुलांना सांगू शकतो। यावर आपण मुलांचं गटकार्य सुद्धा घेऊ शकतो। गटकार्य आहे शब्द पाहून लिहा। यामध्ये मुलांनो आता आपण शब्द कार्ड पाहून वहीमध्ये लिहिणार आहोत। प्रथम मी तुम्हाला काही शब्द दाखवणार आहे। त्या गटाने त्या कार्डावरील शब्द नीट वाचून वहीमध्ये लिहायचे। यासाठी आपण काही नियम तयार केलेले आहेत। नियम पहिला आहे की प्रत्येकानं शब्द कार्ड नीट वाचायचं आहे। दुसरा नियम आहे गटातील सगळ्या मुलांनी शब्द वहीमध्ये लिहायचे। आपण तिसरा नियम त्याच्यासाठी तयार केलेला आहे की एकमेकांना मदत करायची, पण गप्पा मात्र मारायच्या नाही। आता गाय या शब्दाचं कार्ड मुलांना दाखवूया। सगळ्यांनी नीट पहा आणि वहीत लिहा बरं। विद्यार्थी गाय हा शब्द वहीमध्ये लिहितात। छान। आता दुसरं कार्ड आपण पाहू। आता आपण बकरी या शब्दाचं कार्ड मुलांना दाखवू। कुणी एखादा शब्द चुकीचा लिहिला असेल तर गटातील मित्राने त्याला योग्य तिथे मदत करायची। याप्रमाणे दिलेले शब्द घेऊन गटामध्ये शब्द पाहून लिहिण्याचा सराव आपल्याला घेता येईल। या गटकार्यामध्ये मुलांना शब्द पाहून अचूक लिहिता येतात। ही अध्ययन निष्पत्ती मुलांना साध्य झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण छोटीशी चाचणी पण घेऊ शकतो। 5 शब्द फळ्यावर लिहून देऊन मुलांना वहीत ते लिहायला सांगायचे आहे। विद्यार्थी हे शब्द पाहून वहीमध्ये नक्की लिहितील। अशा प्रकारे आपण त्यांची प्रगती तपासू शकतो। यामुळे काय होईल? खेळकर पद्धती, चित्रांचा वापर आणि सततचा सराव यामुळे विद्यार्थी सोपे शब्द पाहून लिहितात। अशा प्रकारे ही अध्ययन निष्पत्ती आपण सहज साध्य करू शकतो। या पलीकडे जाऊन आपण आपल्या कल्पनेने
विविध कृतींची भर घालून व सोपे शब्द पाहून लिहितो, या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीपर्यंत विद्यार्थ्याला सहज घेऊन जाऊ शकतो. धन्यवाद.